काय ठरलं डिंपलचं? तिचं लगीन माझ्या डोळ्यापुढे बघायचंय. लवकर ठरवा लगीन. मला माफ करा, मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे, पण हे डिंपलची लग्न वगैरे मला नाही जमणार. देवा, कसली परीक्षा बघतोयस रे आमची? कुठल्या जन्माचा बदला घेतोयस? ती यांची अशी अवस्था झाली. घरात लग्नाची पोर आहे, तो दोनदा मांडवात लगीन फोडलेलं. डॉक्टर परत आलं, मी पण लगीन करून. देवा, या वाड्याच्या नशिबात कुठल्याच गोष्टीचं सुख लिहिलं नाही करत. कोण करेल माझ्या डिंपलशी लगीन? यांची इच्छा कशी पुरी होईल? नको बाबा, नको. आमच्याशी असं वागू नको. नाहीतर आमचं काय चुकलं ते तरी सांग. मम्मी, आपलं काहीच चुकलं नाहीये. अगं, तुम्हा सगळ्यांचं चांगलं केलंयस, मग आपलं पण चांगलंच होणार ना. मग का काळजी करतेस? हे बघ, अजिबात रडू नको आणि कोणासमोर हात पसरायची अजिबात गरज नाही. पप्पांची इच्छा आहे ना, माझं लग्न डॉक्टरांसंग व्हावं. मग हो ना, मी तुला वचन देते, मी लगीन करणार, आणि ते पण डॉक्टरांसंगच करणार. आई, तू जा इथून. तुला खरंच माझ्याविषयी काही वाटलं असतं ना, तर तू अशी वागली नसतेस. तुला किती काळजी आहे ना माझी, चांगलंच माहिती आहे मला. आता सतत माझ्या चेहऱ्यासमोर उभी राहून माझ्या मनातलं दुःख ताजं नको करूस. जा इथून. आई, मी काय करू तू सांग मला, की तुझा विश्वास बसेल माझ्यावर. खरंच काही चुकीचं वागलेलं नाहीये ग. आई, तुझी शपथ, अहो तर बाबांची शपथ घेते, आजीची पण शपथ, मी काही चुकीचं वागलेलं नाही. आई, मलाच कळत नाहीये माझ्यासोबत काय घडलं आणि कसं घडलंय ते. आई, तू ना शिक्षा दे मला, हवी ती शिक्षा दे. असं नको वागूस आई, खूप त्रास होतोय ग, खूप जास्त त्रास होतोय या सगळ्याचा. आई, ऐक ना माझं. तू जा इथून म्हटलं ना. खरंच सांगते का, मी नाही काहीच वाईट वागले. आई, कोणतरी आलंय. तू काहीच का बोलत नाहीयेस? डॉक्टर अंकल, सोनू, रडू नकोस. हे बघ, अशी हिम्मत नको हारूस. डॉक्टर, तुम्ही समजावा ना आईला. तिला असं वाटतं की मी बाहेर काहीतरी चुकीचं वागून आलीये, बाहेर शेण खाल्लंय म्हणून. पण मी असं काही चुकीचं वागलेली नाही. माझं कोणी बॉयफ्रेंड पण नाहीये. डॉक्टर, तुम्हाला सगळं माहिती आहे ना? तुमचा तरी विश्वास आहे ना माझ्यावर?
हो, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. विश्वास एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तेव्हा ठेवला जातो. इथे हिला तपासणाऱ्या डॉक्टरांनी सरळ सरळ सांगितलं हिच्यासोबत काय घडलंय ते, आणि तरी तू खोटं बोलतेस सोनू. तो मुलगा कोण आहे मला कळलंच पाहिजे. अगं कोण मुलगा? कुठला मुलगा? असं कोणी मुलगा असेल तर मी सांगेन ना तुला. आई माझं कोणी बॉयफ्रेंड नाही आहे ग. पहिल्यांदा डॉक्टर, हिचा ना पोटच्या पोरीवर पण विश्वास नाही. तू गप्प बस. मधु मॅडम, प्लीज ओरडू नका. आपल्याला समजूतदारपणे या विषयाला सामोरं गेलं पाहिजे. अशी चिडचिड करून घडलेल्या गोष्टी बदलता येणार आहेत का? नाही ना. आपण शांतपणे बोलत का यावर? हो, बोलूया. तू आज जा. मला डॉक्टरांसोबत बोलायचंय. मी नाही आज जाणार. तू माझं काहीच ऐकून घेत नाहीयेस. ते ऐकून तरी घेतात. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही सोनू? मला जास्त आवाज चढवायला लावू नकोस. आज जा म्हटलं ना. सोनू, जा आज जा. बोलू आपण नंतर. सोनू, मधु मॅडम, आपल्याला खूप विचारपूर्वक हे प्रकरण हाताळावं लागणार आहे. अशी चिडचिड करून काय होणार आहे? आपण शांतपणे बसून ठरवूया पुढे काय निर्णय घ्यायचा. माझा निर्णय झालेला आहे डॉक्टर. कसला निर्णय? सोनूचं लग्न करायचं. आत्या, ही घ्या चा. इधर. मंगले, अगं ये मंगले. काय वात्या? अगं एवढी कसली कामाची घाई झाली ग तुला? जरा वायस इथं माणसासंग बोलावं, जरा वायस बसावं. तुला काय शिकवलीये का नाही? बस जरा वायस इथं. बोला की आत्या, काय काम होतं? बाबूची तब्येत कशी आहे ग? त्याला बरं वाटेल ना? मला तर बाया बाबूची लईच काळजी वाटते. या घराची नुसती रयत गेल्यासारखं वाटते. या घरात कधी म्हणून शांतता नसायची. नुसता कालवा चाललेला असायचा. तो टोण्याचा धिंगाणा असायचा, पण तो सुद्धा आता गपगप असतोय. तो भाकासपणा काळीत फिरून जाते. सारखं असं वाटतंय अशुभ काहीतरी घडेल म्हणून. आणि हो मनातला विचार बाजूला ढकलताना माझी लय तारंबळ उडते. माझा लय जीवाचा काल पडतोय. अहो आत्या, तुम्ही कशाला काळजी करताय? त्यांना काय नाही झालं. आणि हे बघा, डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात ना, ती लवकर बरं होत्या. बाबू, अरे माझ्या बाबू, अरे बाबू, काय झालं तुला? कसं झालं असं? अरे मला सांगायचं तरी होतं ना. मला काही माझी कशी आठवण आली नाही तुला? ही आत्या कावा काय खायला आणते का नाही काय माहित. येतेस कशाला का इथं? ए गबस मूड द्या. तुला तर नुसतं खायचं पडलेलं असतंय. आहे अगं कसं ग झालं हे सगळं? अगं तू तरी त्याला रागवायचं होतं ना, दारू पिऊ नको म्हणायचं होतं ना. बया माझा भाऊ. आहे आता सांग बरं, भाऊबीजीला कुणाकडून मी ववळणी मागू? कुणाला राखी बांधू? अगं पैसे कुणाकडे मागू आता मी? अगं ह्याच्यासाठी तुला भाऊ पाहिजेत वय ग? बंद कर तुझा तो निवाळेपणा. बाबू अजून जिता आहे, नको त्याला लगेच वर पोचवूस. अगं आहे, मला तर अशी बातमी कळली बाबूचं कवा बी काय बी होईल म्हणून होते तशी. हे बघ, या अशा कपड्यानी शिगत धावत आले भावाच्या मायेनं मी. अगं आहे, कुणाचा काय बी भरोसा राहिला नाही बघ. म्हणून तुला सांगते, तो जित्ता आहे ना, तवर त्याच्या डोळ्यामोरच या वाड्याची समधी वाटणी करून घे, म्हणजे आमची भांडणं होणार नाही. काय ग मंगले? अगं तुला काय लाजबीज वाटते का नाही?
भावाला झालीस म्हणून बरंय. भाऊ इथं आतुरणाला खेळलाय आणि हिनं त्या वाटण्यात पडलंय. कोणाला कशाचं बुडकेला केसाचं आहे हे तुझं असं असतं बघ. अगं तुझ्या चांगल्यासाठी सांगते तरी मलाच रागव बाया तू. आत्या अगं तुला काय सपान बिपान पडतं का ग? कसलं आता? अगं नाही, आता मागच्या वेळेस बी तिचं लग्न होतं तेव्हाच तू नेमकी आली होती. आता पण दिदीचं लग्न ठरतंय तर आली यास. मला तर वाटतंय तुला सपानच पडत असेल. काय गे मंगले, अगं डिंपीचं लगीन ठरवलं आणि मला नाही सांगितलं. काय बया, म्हणजे सगळी सख्खी माणसं आम्ही असून सुद्धा आम्हाला परक करून टाकलं होय. आई बघितलंस का तू? इथं भावाच्या काळजीने माझा एवढा जीव तुटतो म्हणून होते तशी धावत पळत आले भावाला बघायला. आणि इथं काय कळतंय तर माझ्या भाचीचं लगीन ठरवलंय ह्यांनी. आवा अक्का, कालवा करू नका. अजून काय बी ठरलं नाही. आणि तुम्ही तुमच्या भावाला भेटायला आलात ना, भेटा आणि जावा. वा ग वा, लय शानी लागून गेली का नाही? आता मी हितच राहणार हाय, मी नाही जाणार कुठं. ही घे पेला आणि या पिशव्या समद्या आत नेऊन ठेव. भावाला बघू दे माझ्या पहिलं. आधीच तरास काय कमी होता, त्यात ह्या कशाला आल्या त्या? बाबू, अरे बाबू, अरे काय अवस्था झाली तुझी? असं कोण वागतं का? अरे आजारी पडायच्या आधी निदान या बहिणीला विचारायचं तरी ना तू. अरे आपल्या बहिणीवर एवढं कर्ज आहे, आता ते कोण फेडणार? असं कसं चाललं बाबू तू? ए आका, अगं मी जिता आहे, पण तू आली म्हणजे आता काहीतरी होईल. अरे याला काय जिता म्हणायचंय वय? निम्मी अर्धी लाकडं मसनात गेल्या का तुझी अवस्था झाली. काय हाल करून घेतलंय तू स्वतःच? असं खोकता खोकता गपदिशी गेला तर काय करायचं आम्ही? कुणाच्या तोंडाकडे बघायचं बाबू? अजून तर आपल्या वाड्याच्या वाटणे बी व्हायच्या बाकी आहेत की. ए आका, अगं तू इथं नक्की कशासाठी आली? तुझ्यासाठीच ना बाबू, तुझ्यासाठीच आले. अरे अंगा खांद्यावर लहानाचा मोठा केला रे तुला मी. आई होती ना तरी बी मी बन असून सुद्धा तुला आईच्या मायानं वाढवला. ते जीव तुटतो ना रे बाबू माझं तुझ्यासाठी. ए आका, अगं एवढं रडण्यासारखं काय नाही झालंय, पण खरं आहे माझ्या अंगात ताकद नाही ग. असं वाटतंय कधी बी मरण येईल. अहो तुम्हाला कितीदा सांगितलं असं बोलत जाऊ नका म्हणून. तू नका काळजी करू आता त्याची. तू काळजी घेतली असती ना तर माझ्या भावाची अवस्था झालीच नसती. आता मी हाय इथं. एवढ्या दिवसातून आपली नणंद आली, तिला जरा चहा द्यावा, पाणी द्यावं, ते काय नाही. जा मला चार खारी घेऊन ये. ही जरा पाणी घ्या आणि थंड व्हा जरा. भया भावाला बघायला आल्यात का खाण्यापिण्याची हौसमौस पुरी करून घ्यायला आल्यात? काय काय तोंडातल्या तोंडात पुटपुटी ग? माझं हे कान ना चांगलं शाबूत आहेत, मी समजा ऐकलंय. बाबू बघ ना, आता मी आलेले तुझी बायको कसं जाच करायला लागली मला ते. आणि तू असं हांतरुणावर खेळून पडलायस. अरे घरात एक लग्नाची पोर हाय, बारक पोरग हाय, आणि तुझी ही अवस्था. मला नाही रे बघवत बाबू. तुला सांगते घाबरू नको तू, मी आहे. तुझी ना शेवटची इच्छा काय असेल ना ते बी सांग, ती बी मी पुरी करीन. अवाक तुम्हाला काय वाटतंय का नाही? हा त्यांच्या मरणाची वाट बघताय बाई, आणि त्यांची ज्या काही इच्छा असतील ना त्या आम्ही आमचं बघू. तुम्ही नका लई काळजी करू. कशी नको काळजी करू? माझा भाव आहे त्यो. बाबू बघितलं का आता मी तुझ्यावर एवढी माया करते तरी बी हिला ती बघवना झाली. उद्या तू मेलास तर ही मला इथं पाऊल बी ठेवून द्यायची नाही घरात. ते काय नाही. आता ना मी आत्ताच्या आत्ता आईकडे जाते आणि आईला सांगते वाड्याची वाटली करून द्या म्हणून. भया झोपा. बघितलं का तुमची बहीण? हा तुम्हाला बघायला नाही आली? हा आली कशासाठी? घराची वाटणी करायला. पाणी हवंय का? आहे ए आहे. काय ग आहे? मला वाटणी दे ना.
अगं वाटणीचं सोड, तुला वाटीवर चटणी बी द्यायची नाही मी. भावाला बघितलंयस ना, मग जात आहेस ना. आता अशी कशी जाईन मी? आता बाबू जास्त वर, मी हिथच राहणार आहे. परत कुठं सारखं सारखं जा जा ये करायचं बरोबर का नाही? अगं तुझ्या काय जीवाला हाडबीड हाय का नाही? शुभ बोलणार तर मांडवाला आग लागली. हा, जर का माझ्या लेकाबद्दल काय वाईट वांगाळ बोललीस ना तर तुझी जीवच हसडीन बघ मी. पाण्याला गेली न घागर फोडून आली अशी गत ही जी. बया आता मी कशाला काय बोलू? तुझ्या लेकाला चांगलं 100 वर्ष आयुष्य लागू दे. तुझं उरलं सुरलं बी लागू दे, त्या मंगलीचं बी लागू दे, अजून कुणाचं काय मिळायचं असेल ते बी मिळू दे. मला बी तेच पाहिजे. पण काय तो बाबूच म्हणत होता की आता मरण माझ्या डोळ्यापुढे दिसतोय म्हणून बोलले मी. अगं त्या औषधाच्या गुंगीने त्याला पुसाट दिसत असेल आणि त्याच्या नादात तो म्हणत असेल मारान दिसतंय म्हणून. तू नको त्याची काळजी करूस, तो चांगला बरा होईल. आता बरा झाला तर चांगलंच आहे की, मला बी तेच पाहिजे. अगं आमचं हे तर माझ्या इतकं मागं लागलं होतं. मी येतो आणि त्या बाबूला अमेरिकेला तिकडं लांब घेऊन जातो म्हणून. तुला माहिती आहे ते अमेरिकेला इकडून मशिनीमध्ये घातलं ना की तिकडून बाबू बरा होऊन निघतो असं म्हणाल ते. तुझा नवरा हरा सांगायला आणि तू ऐकायला. कुठे ग त्यो आता? एवढे जर त्याला वाटत होतं ना तर आला असता बघायला त्यो. अगं आहे ते ना लई मोठं हॉटेल बांधत्यात. ते साधं सुद्धा हॉटेल नाही, जमिनीच्या खालून काढत्यात ते हॉटेल. हा, ती का बरं? ते नाही मला माहिती. अगं तुझं नवऱ्याचं डोकं फिरलंय म्हणून ते हे सगळं करतंय एवढं. आहे असं नग बोलू. अगं खरंच लई मोठं हॉटेल बांधणार आहेत ते. ते काय म्हणतात ना 1 2 3 4 5 5 स्टार हॉटेल बांधणार आहेत आणि ते बी जमिनीच्या खालून. माहितीये का तुला? फक्त काय थोडं पैसे कमी पडतात म्हणून ते काम राहिले. बरं आहे बाबू मेल्यावर तू या वाड्याचं काय करणार आहेस ग? आता जर का तू परत माझ्या लेकाबद्दल वाईट वांगाळ बोललीस आणि वाड्याचा विषय काढलास ना ह्या काठीने तुझं मुस्काड फोडीन बाग. आता माहेरला आलीस ना तर 2 घास खा. का मला तोंड उचकटायला लावतीयस ग? हाय काय चांगलं सांगितलं तुला तर तू आपली मलाच बोलत असती. अगं बाबू किती ग माझा जीव आहे. माझा जीव एवढा तिळ तुटतो म्हणून तर हातातली संधी काम सोडून धावत पळत आले मी त्याला बघायला. तर लय तू नाही का कामाची? आम्ही तुझा दसरा काढला आता ये म्हणून. अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बराबर अशी गत आहे तुझी. हो मुलांचे प्रोफाईल मिळालेत मला. मुलीचाही प्रोफाईल पाठवून देते. हो, आणि यातून एखादा मुलगा पसंत पडला तर कळवते तुम्हाला. ओके. आई काय करतेस तू हे? आई काहीतरी विचारते मी तुला. मुलगा शोधते तुझ्यासाठी. वेळ लागलाय का तुला आई? काय करतेस तू हे? कशाला माझ्या आयुष्याची वाट लावायला निघालीयस? वाट तू लावलीयस. तू घातलास तेवढा गोंधळ पुरे झाला. आई मी कुठचाही गोंधळ घातलेला नाहीये. मी लग्न मुळीच करणार नाही. आणि तुला किती वेळा सांगितलं ग मी काही चुकीचं वागलेलं नाहीये. हे वय आहे का माझं लग्न करण्याचं? अगं माझं शिक्षण करिअर याचं कशात काही नाही. तू लग्नाचं कुठे काढलंयस मध्येच? माझं अफेअर वगैरे नाहीये ग कोणासोबत. मी काही चुकीचं वागलेले नाही. तुझा का विश्वास नाही आई माझ्यावर? का सारखा त्रास देतेस का तिला? काय केलं तिला एवढं? मधू लेख आहे तुझी ती, का तिच्याशी अशी वागतीस तू? आई तुम्हाला नाही कळत आहे तिने काय केलंय ते. आपल्या लाडानेच बिघडलीये ती. हाताबाहेर गेलीये. आई तुला कुठच्या शब्दात सांगू मी अजून? मी काही केलेलं नाहीये ग. मी लग्न बिग्न तर मुळीच करणार नाही. तू जर माझ्यावर जबरदस्ती केलीस ना मी एक तर घरातून निघून जाईन, नाहीतर जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आधीच सांगते. पण लग्न मुळीच करणार नाही. तू धमकी देतेस मला? तुला काय वाटलं ग? तुझ्या धमकीला घाबरून मी तुझं ऐकून घेईन? शक्य नाही ते. आणि ही तुझी नाटकं आहेत ना ही थांबव आता सगळी. तू ना खूप वाईट आहेस. खूप वाईट आहेस आई. तू आई म्हणून मुळीच चांगली नाही.
काय करायला लागलीस? अगं असं करू नको बाळा, शांत हो, शांत हो ग, शांत हो.